पोलीस असल्याची बतावणी. नाशिकमध्ये 2,70,000च्या दागिन्यांची लूट. नाशिक शहरात पोलीस असल्याची खोटी ओळख सांगून महिलांची फसवणूक केल्याच्या सलग 2 घटना समोर आलेल्या आहेत. अज्ञात व्यक्तींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भीती निर्माण करून सोन्याचे दागिने लुटले. पहिली घटना सोमवारी गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्ससमोर घडली. 75 वर्षीय जयश्री चांदगुडे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 27 ग्रॅम सोन्याची पोत आणि 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 1,80,000 रुपयांचे दागिने लुटण्यात आले. दुसरी घटना ही सोमवारी इंदिरानगर परिसरातील रामेश्वर महादेव मंदिराजवळ घडली. येथे 75 वर्षीय महिलेकडून सोन्याची पोत आणि सोन्याची अंगठी अंदाजे 90,000 रुपयांचे दागिने आरोपींनी लंपास केले. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे 2,70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आलेले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारवाडा आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.